कृपया सर्वांनी सहकार्य करा. विनंती आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आपल्याला जगाला शिस्त दाखवायची आहे. 5 मिनिटात साहेब संबोधित करतील. कृपया हे डी झोन सेक्टर मधले जेवढे बांधव असतील कृपया विनंती आहे बाहेर बसा. फक्त स्वयंसेवक राहतील डी झोन मध्ये. देश समितीतील सर्व स्वयंसेवक यांनी काळजीपूर्वक सर्व बांधवांची व्यवस्था करा. नम्र विनंती आहे. डी झोनच्या समोरची एक तर उजव्या बाजूला व्हा किंवा डाव्या बाजूला व्हा. झोन मोकळा करा. स्टेज जवळ किती लोक उभे आहेत? स्टेज जवळ जेवढी वरती सुद्धा असतील त्यांनी अधिकृत फोटोग्राफर शिवाय कोणीच थांबू नका. पोलीस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत एक राजा. डी झोनला फक्त स्वयंसेवक थांबतील. बाकी सर्व खाली उतरा प्लीज. स्वयंसेवकांनी सुद्धा डी झोन जाऊ जास्ती गर्दी करू नका. जे असतील जिथे असतील ते बसा. आता वीज अंगी लखलखे ज्याच्या तो मर्द मराठा. तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा. बोला एक मराठा, एक मराठा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत एक राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला. एक नेता ज्याने गुलामासारखं जगणं नाकारलं आणि जन्म दिला एका प्रतिष्ठित साम्राज्याला. आणि तेच साम्राज्य म्हणजे आपलं मराठा साम्राज्य. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. डी झोनचे सर्व खाली बसा प्लीज. बघा, खाली बसा. या नावाला कधी उलट वाचलं आहे का? शिवाजी या नावाला ज्यावेळेस आपण उलट वाचतो त्याचा अर्थ होतो जीवाशी. जे आयुष्यभर जीवाशी खेळले ते छत्रपती शिवाजी महाराज. अरे गर्वच नाही तर माज आहे आम्हाला मराठी असण्याचा. बोला एक मराठा, एक मराठा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने, बघा, महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय जिजाऊ. बघा, आपण कोटींच्या संख्येने आहोत. आवाजही तसाच दणाणला पाहिजे. बोला जय जिजाऊ, जय जिजाऊ. आपल्या मातृभूमीसाठी ज्यांनी आपले प्राण संसार पणाला लावले, आपले रक्त सांडले, त्या मावळ्यांना माझे त्रिवार नमन. मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे. मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे. माझ्या पायाशी जमीन, पाठीशी आकाश आहे. माझ्या पायाशी जमीन, पाठीशी आकाश आहे. पाय जमिनीत घट्ट राहून, पाय जमिनीत घट्ट राहून मी सह्याद्री सारखा ताट आहे. जाऊन सांगा वादळांना तुमच्या शुभाच्या आम्ही आमच्यासारख्या मराठ्यांशी गाठ आहे. जाऊन सांगा वादळांना तुमची शुभाच्या मावळ्यांशी गाठ आहे. जय जिजाऊ. मंचाच्या समोर अजूनही बरेच धन्य धन्य त्या माता, धन्य धन्य त्या रणरागिनी ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीसाठी आपले पती, वडील, मुले यांना भूमी कर्तव्यापरी अर्पण केले.
अशा ज्ञात अज्ञातांनाही माझे शतशः नमन. एक तसेच ड्रोन सर्व पडला आहे, समाज ड्रोन जो ड्रोन मराठा आणून द्या कृपया. आंदोलनाला पाठिंबा देत आहे त्या सर्वांचेही मी धन्यवाद व्यक्त करते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सकल जनतेने हातभार लावला. त्याचे फलित म्हणजे आज आपण येथे उपस्थित आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने आपण नांदत आहोत. हे बघा, स्वयंसेवकांनी शिट्या मारणं कमी करा. हा शिट्या मारायचा कार्यक्रम नाहीये. स्वयंसेवकांनी शिट्या मारायचा आता कमी करा. आणि आज मी भाग्यश्री पंकज तुपे मला इथे बोलण्याची जी संधी उपलब्ध झाली त्याचे श्रेय मी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना देते. प्रवासात जर एखादा दगड वाटेत आला तर थांबू नका. प्रवासात जर एखादा दगड वाटेत आला तर थांबू नका. त्या दगडावर उभे राहा. त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची उंची वाढवा असे शिकवणारे आपले मनोज दादा मंचावर गर्दी यांचे स्वागत करण्यासाठी मी कोर कमिटीला इथे आयोजित करते. कोर कमिटी वाल्यांनी मंचावर यायचं आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे. कोर कमिटीतील सर्व सदस्य हे आपले मनोज दादा यांचं स्वागत करते. पर्यंत आलंय. स्वागत झालं, स्वागत झालं. जाय ना मध्ये घुसणं डायरेक्ट. या बापूंना सांग. जाय ना मध्ये घुसणं. खालून घुसायचं. या ठिकाणी मनोज दादा जरांगे यांचा सत्कार या ठिकाणी मंच खाली करा प्लीज. सकल मराठा कोर सर्वांनी कमिटीच्या फोटो नंतर वतीने करा हो. संपन्न झालेला आहे. फोटो नंतर मी करा, सर्वांना मंचावर विनंती जे आहे करते की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. मंचावर जे असतील त्यांनी चर्चा नंतर करा कृपया. या ठिकाणी पोलीस बांधवांना मनोज विनंती दादा आहे की जरांगे त्यांनी पाटील सगळ्यांना खाली काढायचं आहे. यांचा मंचावर जे त्यांनी माझी पोलीस बांधवांना विनंती आहे सगळ्यांना खाली घ्यायचं आहे. कोर कमिटीने सुद्धा खाली यायचं आहे. आपल्याला दादांना ऐकायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी शांतता ठेवायची आहे. मनोज दादांबद्दल मी काय बोलणार. दादांबद्दल सर्वांना माहितीच आहे. आपल्याबद्दल जी सर्वांची एक चुकीची धारणा होती की मराठा समाज कधीही एक होत नाही, दादांनी तो अख्खा मराठा समाज कोटीच्या संख्येने एक केलेला आहे आणि एका छताखाली या माझ्या मराठ्यांना, माझ्या माय बापांना, बंधू भगिनींना एकत्र आणलेला आहे. दादांना मी विनंती करते की आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमास सुरुवात करावी. धन्यवाद. खाली बसा आता प्लीज. खाली बसा. स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय चाळीसगाव आणि परिसरातील जमलेल्या माझ्या मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मराठा समाजाचा लढा हा अनेक वर्षापासूनचा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रातला मराठा समाज वर्षानुवर्षापासून संघर्ष करतोय. मराठा आरक्षण हे आता मराठा समाजाच्या एकजुटीमुळे अंतिम टप्प्यात आलंय. या महाराष्ट्रात लाखांना मराठ्यांच्या नोंदी सापडायला लागल्या आणि मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आलं.
सकाळच्या 10 वाजल्यापासून एवढंच चाललंय, खाली उतरा न वर चढा. प्रत्येक गावात 20-25 जण असते तेच आरडा करणारे. त्यांना गप्प बस म्हणलेलं कळत नाही. त्यांना लोटालोटी करू नका म्हणल्यावर ते जास्त लोटालोटी करतात. काय नाही, जाऊन द्या, त्यांना उभाच राहायचं. त्यांना येऊन तिकीट दिले वाटतं उभा राहायचं. तुम्हाला आरक्षण आहे का मला खरं सांगा बरं? नाही? आणि मग काय झोपला होतात का तुम्ही? 15 दिवस झाले ना तुम्हाला तयारी दिल्या. ग्राउंडवर उभा राहायला जागा पाहिजे होती का? मला गरज आहे तुमची. तुमचा मुलगा म्हणून लढतोय, येडा म्हणून लढत नाही मी. जीवाची बाजी लावली मराठ्यांच्या लेकरासाठी. मराठे सध्या घरात सुद्धा बसत नाहीत. तुम्ही सहज कार्यक्रम घेतला की काय? येते ते बघू. मेहनत घ्यायला लागती. मराठ्यांच्या घराघरात जायला लागतं. लेकरं उन्हात तळते सध्या आरक्षणामुळं. रात्रंदिवस मेहनत घेऊन मराठा जागा करावा. आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि आशा सुद्धा आहे. आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या पाठबळाची गरज आहे. कारण अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार. घरी कोणी आणून देणार नाही. सगळ्यांनी षडयंत्र रचलं. मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झालेत. मग यांचं षडयंत्र जर मोडून काढायचं असलं तर तुम्हाला आम्हाला ताकदीने एकजूट करावं लागेल. तरच यांना आपण वठणीला आणू शकू. महाराष्ट्रातला घराघरातला मराठा समाज सध्या एकत्र आलाय. आरक्षण असलेला मराठा, नसलेला मराठा, या दोघांना हीच वेळ आहे एकजूट दाखवण्याची. तुम्ही जर या वेळेस एकजूट नाही दाखवली, तुम्ही आमच्या गोरगरिबांच्या पोराच्या पाठीशी उभा नाही राहिलात, तर आणखीन संदेश वेगळा जाऊ शकतो हे समजून घ्या. आपण एकजूट होण्याची हीच वेळ आहे. खानदेश आणि विदर्भ आणि महाराष्ट्र. तुम्हाला आरक्षण आहे म्हणून तुम्ही आमच्या मदतीला येणार नाहीत, किंवा आम्हाला आरक्षण आहे म्हणून आम्ही तुमच्या मदतीला येणार नाहीत, असा जर आपण विचार केला तर लेकरं आपलेच संपणार आहेत. हे लक्षात ठेवा, हे विसरू नका. कारण आरक्षण नसलेल्या मराठ्यांचं लेकरू आणि आरक्षण असलेल्या मराठ्यांचं लेकरू हे दोघंही रक्तामासाचे एकच आहेत. हे भाऊ पण आहेत आणि सगळे सोयरे सुद्धा आहेत. रक्ताचे नातेसंबंध यांचे पण आहेत. इतका बारीक विचार खानदेश आणि विदर्भातल्या बांधवांना करू नका. आरक्षण असलेल्या महाराष्ट्रातल्याही लोकांना इतका बारीक विचार करू नका की आम्हाला आरक्षण आहे, आम्ही नाही जाणार. तुमच्या जातीचे लेकरं तुम्हाला हाक मारतायत, टावं फोडायला लागलेत आमच्या मदतीला या म्हणून. तुम्ही मोठं मन करा. आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या पोरांच्या मदतीला धावून या. कारण त्यांचा आक्रोश एकदा ऐका. त्यांचे मुर्दे पडायला लागले ते आरक्षणामुळे. त्याच्याकडे एकदा डोळे भरून बघा. त्याचं तर कधीतरी दुःख तुम्ही आरक्षण असलेले आणि नसलेले मराठे जाणून घ्या. श्रीमंत मराठ्यांनी सुद्धा गोरगरिबांच्या लेकरांकडे मागे वळून एकदा बघा. कारण तेच तुम्हाला उद्या तारणार आहेत. गरिबांचेच पोरं श्रीमंताला तारू शकतात. जर जात संपले तर तुम्हाला उद्या विचारणार सुद्धा कारण कोणी नाही, याची जाणीव लक्षात असू द्या. इथं प्रत्येकाच्या घरातल्या लेकराला आज पाठबळाची गरज आहे. सगळ्यांना मराठ्यांच्या पोरांना घेरलंय. मराठा समाजालाही घेरलंय की यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे. यावेळेस महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी प्रचंड ताकदीने उठाव केला पाहिजे. ही आलेली सुनामी सध्या कोणालाच रोखत नाही. तुमच्या पाठबळाची गरज आहे म्हणून तुमच्या दारापर्यंत आम्ही यायला लागलो. कारण महाराष्ट्रातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज सध्या एक झालाय. घराघरातला मराठा स्वतःच्या लेकराच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून रस्त्यावर संघर्ष करायला उभा राहिलाय. आरक्षण नसलेला मराठा
आणि आरक्षण असलेला मराठा, या दोघांच्याही मराठ्यांचेच लेकर आहेत. तुम्ही एकमेकाला वेगळं बघू नका. तुम्ही जर दोघांना वेगळं वेगळं बघितलं तर तुमच्याच जातीचं, तुमच्याच भावाचं पोरग तुमच्या नजरेसमोर संपणार आहे. या जिजाऊंची ही पवित्र भूमी, या भूमीतल्या मराठ्यांचं पाठबळ आरक्षण नसलेल्या मराठ्यांना पाहिजे. तुम्ही सावली लोक उभा राहिला तर तिकडे भिताडाच्या कडीला तुम्हाला आरक्षण आहे का? चला व्हा ग्राउंडवर या सगळे, ज्याच्या हातात बांगड्या असतील ना तिथे सावली उभा राहतील. आम्ही नाहीत का सगळे उन्हात? चला त्या भीतीला एकच चिटकून उभा नाही राहिलं पाहिजे. ज्याच्या हातात बांगड्या असतील तेच तिकडे थांबा फक्त. इकडं महिला माता मावल्या सुद्धा येऊन बसल्यात आणि सावली धरून बसलात काय? इथं पूर्व मराठ्यांचे उन्हात तळायला लागलेत, त्यांच्यावर छत्र धरायचं सावलीचं. तुम्ही कुठं सावलीला उभा राहता? मराठ्यांच्या पोरांचे मुर्दे पडायला लागले ते आरक्षणामुळं. म्हणून आम्ही या विनंती तुम्हाला, आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या पाठीशी उभा राहा. एकमेकाला पाठबळ देण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही आमच्या रक्तामासाचे, तुम्ही आमच्या जवळच्या नातेसंबंधातले, ज्यांचे नातेसंबंधाच नाही आहेत अशा टोळ्या मराठ्यांच्या विरोधात एकत्र आल्यात तरीही मराठे त्यांना पुरून उरणारे टेन्शन घेऊ नका. तुम्ही आमच्या मदतीला आलाच पाहिजेत. जरी तुम्हाला आरक्षण असलं तरी ते हे लेकरू तुमचंच आहे, ते हे लेकरू मराठ्यांचंच आहे. ते कोणाला तरी मायेची हाक मारतय की दादा हो मायबाप मराठ्यांनो, या आरक्षणापायी माझं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं, माझ्या मदतीला या. असा रात्रंदिवस मराठ्यांचे पोरं टाळो फोडायला लागलेत. तुम्ही हा विषय हसण्यावर घेऊ नका. मराठ्यांचे पोरं संपले तर मराठ्यांची जात संपल, हे त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. त्याने कितीही टोळ्या निर्माण केल्या तरी त्याच्या सोबत कोणीच राहत नाही, कारण ते आभाळ आल्यावर बरळत, त्याचा काही उपयोग होत नाही. तो आंबडला आला आणि आंबडून मुंबई पर्यंत जाऊस तर 4 जण फुटले त्याचे. त्यांनी विचार केला, मी जमवलं, पण जो घटनेच्या पदावर बसलाय, ज्याने कायदाच पायदळी तुडवायचा ठरवलाय आणि जातीय तेढ निर्माण करायचा ठरवलाय, याच्या मांडीला मांडी लावून बसायचं नाही असं त्यांच्याच बांधवांनी ठरवलंय. त्यामुळे त्यांनी काहीही केलं तरी त्याची चिंता तुम्ही करू नका, त्याला मी खंबीर आहे. मराठ्यांना त्याला मोठं केलं, मराठ्यांनी त्याची राजकीय प्रतिष्ठा वाढवली तरी हे तो आज मराठ्यांच्या विरोधात आरक्षण मिळू नये म्हणून लढायला लागलाय. त्याच्या हेही लक्षात नाही राहिलं, या राज्यात 50-55% एकटा मराठा. त्या भानगडीत मराठ्यांना पाडू नका. आम्ही शांततेत, आम्हाला शांततेत राहू द्या. कारण आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं मागतोय. आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात, कायदा सांगतोय ज्या जातीला ओबीसी आरक्षणात यायचंय त्याच्या एकतर शासकीय नोंदी पाहिजेत किंवा जी जात ओबीसी आरक्षणात घ्यायची ती मागास सिद्ध पाहिजे. मराठा गायकवाड आयोगानं 12-13% मागास सिद्ध केला तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. मंडल कमिशननं जेवढ्या जाती आरक्षणात घातल्या त्यातली एकही जात मागास सिद्ध केलेली नाही तरीही त्यांना आरक्षण. आपण ओबीसीतून आरक्षण यासाठी मागतोय आपल्या नोंदी मिळाल्यात. तुमच्या एकट्या जळगाव जिल्ह्यात मला आता माहिती मिळाली
3.5 लाख नोंदी एकट्या जळगाव जिल्ह्यात सापडल्यात. मायबाप मराठ्यांना आंदोलनाचं हे खरं यश आहे. 3.5 लाख लोकांच्या घरात आरक्षण गेलं म्हणजे त्यांच्या मुलाला आयुष्याची भाकरी आरक्षणामुळे आज मिळाली. लेकरू कुणाचं असू द्या, कल्याण आपल्याच लेकराचं होतंय. मोठं मन ठेवा, कधीच भेद करू नका. आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या मदतीला जायचं नाही हे मनात सुद्धा आणू नका. मोठं मन करा. आपण कधी काम करताना या मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे या विचारातून आंदोलन उभा केलं नाही. मराठवाड्याला आरक्षण मिळत असताना आपण जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तुम्ही प्रथम अहवाल स्वीकारलाय, तो प्रथम अहवाल स्वीकारलेला मला मान्य नाही. तुम्ही हा अहवाल महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी घ्यावा, नसल तर या समितीला आजच राज्याचा दर्जा द्या. मुख्यमंत्र्यांना त्याच दिवशी त्या समितीला राज्याचा दर्जा दिला आणि राज्यभर समिती काम करायला लागली. आज जळगाव जिल्ह्यात 3.5 लाख नोंदी सापडल्यात. 1967 पासून 23 पर्यंत किमान एका परिवारात 600 ते 400 लोक आहेत. एका नोंदीच्या आधारावर सगळ्या परिवाराला त्याचा लाभ घेता येतोय. म्हणजे 3.5चा जवळपास 7.5 लाख लोक त्याचा फायदा उचलू शकतात. आज म्हणून शांततेत आंदोलन करायचे. शांततेचं आंदोलन आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत नेऊन ठेवतंय. तुमची गरज यासाठी आहे, आता मराठ्यांच्या लेकराला तळपू देऊ नका. 70 वर्ष मराठ्यांचे पोरं तळपलेत. आरक्षण असतानाही दिलं नाही. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 67 पासून 2023 पर्यंत ज्या नोंदी सापडल्यात ह्या 70 वर्षापासूनच्या अगोदरच्या नोंदी आहेत. अगोदरच्या आयोगानं सांगितलं मराठ्यांच्या नोंदी नाहीत म्हणून आरक्षण देता येत नाही. आता त्याच नोंदी सापडल्यात. हेच आरक्षण जर तुम्ही 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर आज मराठा समाजाची जात जगाच्या पाठीवर नंबर 1 ची प्रगत जात म्हणून राहिली असती. कोणत्या तरी एखाद्या नेत्याचं ऐकून आमचे पुरावे असून तुमच्या बुडाखाली तुम्ही लपून ठेवले. आज मराठा समाज करोडोच्या संख्येने एकत्र आला आणि त्याला पूर्ण पुरावे बाहेर काढलेत. माझ्याकडे एक मंत्री आला होता, तेव्हा म्हणला तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देता येत नाहीत. म्हणलं नको देऊ, मग जाऊ दे. पण मला एवढं सांग, तोही जात ओबीसी आरक्षणात गेली कशी? कशाचा आधार घेऊन गेली बाबा? त्याला सांगताच आहे ना. याची जात मंडल कमिशननं ज्या ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्या जातीची पोट जात म्हणून एका रात्रीत आरक्षणाला गेली, दुसऱ्या दिवशी नोकऱ्याला सुद्धा लागली. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? याचं उत्तरच ना त्याजवळ. ते म्हणलं मी काय करतो साहेब आले चिरून येतो, आणखीन माघारीत नाही आलं. कारण आपल्याकडे येताना टेन्शन घेते. तुम्ही टीव्ही फेवा बघता का नाही? आपला दणकत तसं टप्प्यात आला वाजीलाच. ते कोणी असो सोडितच नसतो मी. ते मला येड समजी दे. मंडल कमिशननं ओबीसीना 14% आरक्षण दिलं. 94 ला हे आरक्षण 30% झालं 4 वर्षात. तरी आम्ही काय म्हणलो नाही. 1967 ला आरक्षण दिलं.
व्यवसायावर आधारित जाती निर्माण करून दिल्या. शेती व्यवसायावर जवळपास 11 जातींना आरक्षण दिलं गेलं. मराठ्यांचा व्यवसाय शेती असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. 1967 ला आरक्षण देताना कोणताही आयोग नव्हता. कोणालाही मागास सिद्ध केलेलं नाही. एका शासन निर्णयावर आरक्षण दिलं गेलं. आम्ही तर आरक्षणाचे सगळे निकष पार केलेत, तरीही आम्हाला आरक्षण नाही. आता मराठ्यांनो जागे व्हा. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. कितीही कोणीही अडवालं, मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळणार, यात कसलीच शंका नाही. कोणी किती आडवं येऊ द्या, फक्त तुम्ही पुन्हा एकदा मोठी एकजूट तयार करा. आपल्याला हार मानायची नाही. 5 महिने झाले लोक झुंज देत आहेत. आमच्या तर अंतरवालीत माता माऊलींच्या डोक्याच्या चिंधड्या केल्या तरीही कोणी माग हटलं नाही. पोरांनी छातीचा कोट केला, त्याच्यावरती गोळ्या झेलल्यात. 5-5 वर्षाच्या आणि 9-9 वर्षाच्या मुलांना सुद्धा पाय मोडेपर्यंत मार लागलाय. एका माता माऊलीच्या डोक्यात 40 पेक्षाही जास्त टाके पडलेत. म्हाताऱ्या माणसांचे सुद्धा हात मोडले गेलेत. एकही महिला अशी नाही की ती रक्तबंबाळ झाली नाही. इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधीच बघितलं नव्हतं. निष्पाप गोरगरीब लोकांवरती शांततेत बसलेला असतानाही लाठीचार्ज घडून आणला. तरी आम्ही ठरवलं की आता मागं हटायचं नाही. आजही 5 महिने झाले ते गाव ताकदीने या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढतंय. आम्ही तुमच्या बळावर तिथं लढतोय. आम्हाला तुमच्या पाठबळाची गरज आहे मायबाप मराठ्यांनो. ही संधी आपल्याला एकजूट दाखवण्याची. ही संधी वाया जाऊ देऊ नका. योग्य वेळी आम्ही तुम्हाला हाक मारली. या आरक्षण नसलेल्या पोरांना, आरक्षण नसलेल्या मराठा समाजाच्या लेकरांना साथ देण्यासाठी सगळ्याचे सगळे मराठे ताकदीने बाहेर पडा. मन जिंकायची एकमेकाची हीच योग्य वेळ आहे. आज मराठा समाज संकटात सापडलाय. चारही बाजूला मराठ्यांना सगळ्यांनी घेरलाय. यांचा डाव यशस्वी होऊ देऊ नका. आरक्षणाचा 1-2 दिवस मागे पुढे होईल, पण महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज एकजूट दाखवा. कारण हीच वेळ तुम्हाला सुद्धा साथ देण्याची आहे. आणि आम्ही तुम्हाला साथ घातलेली आहे की गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणानं ताकदीनं उभा राहा. आरक्षण सध्या निर्णयाच्या प्रक्रियेत आले. सरकारच्या टेबलवर आरक्षणाची फाईल आहे. सरकार आरक्षण सोडून दुसरं सध्या काम करत नाही. फक्त आमच्या संग खोटं बोलतोय. आम्हाला म्हणलं की सीमा गगी नाही, हळूच बोललं वर बघातात सगळे टपाटपाच. जोरात बोललं खाली काय बघातात. मोबाईल सुरू केले काय खाली नाही. काल 2 तारखेला 1 महिना पूर्ण झाला उपोषण सुटून. सरकारने सांगितलं होतं आम्ही लेखी देतो. आम्ही त्यांचे फोटो काढून घेतलेले, काय काय लिहून घेतले ते त्यांना. त्याच्यामुळे देव आहे आपलं. 5 मंत्री भले लय मोठे अधिकारी
इंग्लिश बोलणारे, इंग्लिशचं मग जमत नाही, तरी बी त्याने आणले होते. म्हणले लिहून घ्या, त्यांनी लिहून घेतलं. आम्ही बी त्याचे फोटो काढून घेतले. आम्हाला माहीत होते पुढं चालून आणून द्यायचे नाहीत लवकर. आम्हाला लय दिवसाचा अनुभव आहे. यांनी जर लेखी आपल्याला नाही दिलं तर बोलायला काय. तरी मीडियावाल्यांचं लाईव्हचं सुरू होतं सगळं. सगळ्या महाराष्ट्राने ऐकलंय काय काय ठरलंय. तरी आम्ही त्यांनी लिहून घेतलेले फोटो काढून घेतले त्याच्या सहित. म्हणलं फोटो तो बी दिसला पाहिजे नाही, तो म्हणून दुसरीकडचेच फोटो काढले. आणि त्याला एक दिवस दाखवलंच आम्ही. त्याला म्हणलं लिखी नाही दिलं. ते म्हणलं देणार आहेत पण 2-4 दिवसांनी. म्हणलं तो आहे सकट आम्ही व्हिडिओ केला, बघितलाय का तो. त्याने बघितल्यावर ते आणखीन आलंच नाही. संभाजीनगरला एकदा हॉस्पिटलला मला भेटायला नाही आलं ती त्याच्यानंतर. नाही तर दररोज यायचं सकाळ संध्याकाळ. त्याने व्हिडिओ बघितल्यावर ते म्हणलं आपणच गुतायचं मागं दिसतो याच्यात. आणि जे मंत्री लिहून देईन म्हणले होते ते सह्याच करेनात त्याच्यावर. एक जण म्हणतो मी गावाकडे, मुंबईला आल्यावर सही करतो. मुंबईचा मंत्री त्याला फोन करतो, ये पटकून आपल्याला सह्या करायचं आणि ते लेखी द्यायचं. ते म्हणतो मी गावाकडे आल्यावर करतो, तवर तू कर. त्याला म्हणतो नको मग तूच आल्यावर करू आपण. माझ्याकडं गळ्यात गुंतून घेतो म्हणतो एकट्याच्या. ते तिकडे गेल्यावर लेखाचा कसं बोलत आहे. कारण आपलं तसंच आहे, अनुस्वार चुकला तरी आपण फेकून देत असतो कागद लगेच. कारण मराठ्यांशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही भाऊ, खानदानी मराठ्यांचा आहे. मी सरकारची संबंध मेंटेन करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलेलं. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय देण्यासाठी आंदोलन उभं केलेलं आहे. ते माझ्या संघ लय ताकद लावून मातंबर पाठी दे. मला माहीत नव्हतं त्यांच्यात मातंबर असतात म्हणून. मग एक तर मोठा मातंबर पाठीला सरकारने माझ्याकडे. मग सगळ्या मराठ्याचे फोन सुरू झाले मला महाराष्ट्रातून. म्हणलं ते लय बेकार आहे, मोकळा माघारी जातच नाही. म्हणलं माझ्या टप्प्यात येऊ दे त्याला इकडं. रात्रीच्या 3 वाजेपर्यंत बसला पण मोकळाच माघारी गेला. बेजार झाला. मी बी लय कलाकार आहे. ते दिवसभर का पाहल्या माझ्या संग तिथं स्टेजवर बसून. ते मला शेंगा आणतंय, म्या त्याला काही शेंगा आणल्या. मग म्या बी सोडलं नाही त्याला. तेव्हा बोलला मी हा 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 करत. त्याला वाटलं फुटलं नाही. एकाएकीच मला उठी देऊन. त्यामुळे त्यांचं आपलं जमत नाही. आपल्याला लागत आरक्षण. एक तर मंत्री म्हणला तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देता येत नाहीत. म्हणलं मग बाकीच्यांना माळी बांधवांचा व्यवसाय शेती आहे, मराठ्यांचा व्यवसाय विदर्भातल्या शेती आहे म्हणून त्यांना कुणबी दिले. त्यांना कसं काय दिले. ते म्हणतो त्यांचा व्यवसाय शेती आहे. आणि मग आमच्याकडे समुद्र का, आम्ही का वाटके आणतो का इकडं. आमच्याकडे काय व्यवसाय आहे. मग कुठं जायचं, कुठं जायचं म्हणले. पिपाणी ते काय नवीनच लफडं आणलं तुम्ही आता. ते आता तुमच्याकडच्या भाषेचं आणि आमच्या इकडचा बराच मेळ उगत असणार आता. मय भाषा सरकारला कळत नाही. मग त्या अधिकाऱ्याला सांगते या शब्दाचा अर्थ काय होतो. त्यांना नाही कळाला काय. त्या अधिकाऱ्याला नाही कळाला ते मला फोन लावतोय, अहो त्याचा अर्थ काय होतो. म्हणलं मला नाही माहिती, जाऊन तिकडं. आता मला शुद्ध बोलतात नाही त्याला मी काय करू. मग मराठवाड्याची भाषा आहे. कारण त्यांना हीच भाषा कळती. खरं सांगतो तुम्हाला, खूप लढला माझा मायबाप मराठा समाज याच आरक्षणाच्या न्यायासाठी. यांनी मराठ्यांनी विश्वास ठेवला त्यांच्यावरती आणि मराठ्यांचा विश्वासघात केला त्यांनी. म्हणून आपण इतकं मागचे पुढचे अनुभव एकत्र केलेत. म्हणून हे आंदोलन टिकलंय. मागचे पुढचे सगळे अनुभव एकत्र केले. कोणाचं आंदोलन कसं फुटलं, कशामुळे फुटलं, येणे कवा फुडिलं, रात्री येत होते का दिवसा येत होते, कुठं बसत होते, कोणच्या हाटलात जात होते, मग कोण आल्यावर आंदोलन फुटतं, कोण आल्यावर बळ मिळतं, कोण नाही आल्यावर काड्या लावितं, कोण आल्यावर फोडाफोडी करतं, कोण गावात घुसत आहे. गावात घुसल्यावर मोकळाच माघारी गेला का चहा पिऊन गेलाय. चहा प्याला तर त्याच्या तिथं त्याची साखर खाल्ली का येणी काही दिली त्याला. एक गाड्या कोणी पाठवल्या होत्या चर्चेला. चर्चेला गेल्यावर हे माघारी कोणच्या गाडीत आला, जाताना कोणी नेलं याला, तिकडं नेल्यावर सोडून कोणी दिलं, तिकडं बेसन भजे कोणी कोणी खाल्ले हाटलात, ते कोणी चारले. हे सगळं एकूण गणित केलेलं आहे भाऊ. मी कच्चा नाही. मी दिसायला फक्त कसनूस आहे, कसला काय. बँड मध्ये खोळखोळे वाजवणार असल्यावर दिसतो मी.
पण या पठ्ठ्याने पुरा एकूण अभ्यास देशातल्या आंदोलनाचा केलेला आहे. कोणचे आंदोलन कशामुळे फसले आणि काय झाले, याला जोड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचाराचा दिलाय आणि गनिमी काव्याचा दिलाय, म्हणून हे आंदोलन यशस्वी झालंय. मी एकाएकीच म्हणतो, मी एकाएकीच सांगतो, बुलढाण्याला चाललो ना अचानक 40 गावले होतो. त्याच्यामुळे सरकारला मिळत लागत नाही काय करतंय ते ना. आपल्याला फसेल नाही 70 वर्ष आरक्षण असून दिलं का? मग त्यांनी आपल्याला गोड भरून गनिमी कावा केला. त्यांना माहित मराठी किती कलाकार आहेत, मग मराठी कसं काय कळून देते तुम्हाला? आता त्यांना सगळ्या आपल्या गोष्टी माहित होत्या, आपण काय बोलत होत्या. याचा अर्थ त्यांचे लोक आपल्यात आहेत का नाहीत? आणि मग त्यांचं बी आपल्याला माहित होत आहे ना, ते तिथं काय बोलत आहेत ती सगळे त्यांचे थोडेच आहेत. ते रात्रीच मला फोन करून सांगत आहेत, लढा लढा म्हणते तुम्ही, तुम्हाला काय करायचं आम्ही आहेत. त्यांचे अर्धे मला येऊन सांगत आहेत तिकडं. आणि ते रातचे काय बोलले का, भाकरी खात असते ना ते संध्याकाळी मुंबईत, त्यांच्या गप्पा चालल्या की ते मला सकाळी सांगतात, आज असं म्हणत होते, उद्या तसं म्हणत होते, आमका आमका अधिकारी असं म्हणत होता. म्हणजे त्यांच्या आतल्या गप्पा सुद्धा आम्हाला माहित होतं. तुम्ही लय शहाणे येतोय, आम्हाला बी कोणतरी मानणारे आहेत ना तिकडे. मग मराठीने उगाच मोठं केलं की त्यांना, नाही दुसऱ्यापर्यंत त्याला उसत तोडायला जावं लागेल. मराठी गुलालाच लागून द्यायचं नाही त्याला. सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. ते आमचं एक ते बदनापूरचं एक येडपट आमदार रोज आमच्या संग बसत, आणि त्या जुनाट नेत्याला ती येडपट एक आलं तिकडं हिंगोलीला, आणि त्यांना सांगितलं फोन करून, मला लय त्रास आहे म्हणला, मला मतदारसंघात हिंडून देत नाही. आणि रोज माझ्या संग बसत ते आमदार, ते बदनापूरचं. मध्यस्थीला बी असतंय. आम्ही त्याच्यात कधीच जात बघितली नाही, तो ह्या जातीचा आहे म्हणून. त्याच्यावर विश्वास ठेवला 3 बैठकाला. आणि त्यांनी ते येवल्याच्या येडपटाला सांगितलं, मला म्हणले, मला म्हणे मला फिरूनच द्यायनात मतदारसंघात. आणि रोज हिंडवतो, मायापाशी येतो, माझ्याजवळ बसवतो, गप्पा मारतो. त्याची भाषा फक्त मलाच कळते, बाकीच्याला नाही कळत. ते असलं बोलत आहे. कुठून कोण आलता आणि तिकडं गाली घुसली, गालीच कुंकल निघाणं मला, चिखलातच फतली. नुसतं लुतीत हो, लातभर लुतीत होतो. सकाळी मा फेस पाडला म्हणला, पण मग काय गाली निघाली नाही बा. मला त्याने लिहिली तरच निघाली ती. म्हणजे माह्याच संग्रात हो, माह्याच काड्या करतो जातीच्या. भाऊ तुला आयुष्यभर मराठी गुलाल नाही लागू द्यायचे. तुला लय वेळेस गुलाल लावला, खोटं बोलून जातीवर तेढ निर्माण करू नको. त्याला सांगतो मला फिरून देण्यात, रोज मतदारसंघात हिंडतो, आमच्याकडे येतो आणि म्हणतो मला फिरून देत नाही. हे असे जातीवादी, मराठ्यांना गोड बोलायचं, मराठ्यासोबत सुद्धा राहायचं आणि मराठ्यांच्या जातून काड्या करायच्या. त्या एडपटाला काय माहीत आम्ही कोणाला फिरून देत नाहीत. त्याने त्या रावसाहेब दानवेचं नाव सांगितलं, त्याने त्या धनंजय मुंड्याचं सांगितलं. धनंजय मुंडे तर काय काय म्हणला, मी आता जालन्यात सभेत सगळंच सांगून टाकलं. त्याला काय लपून ठेवायचं? नारायण कुच्याच म्हणला तेव्हा असं म्हणला. म्हणून बघा तुम्ही तुमचं डोकं लपडा काय असेल. नाही तर करा नारायण कुच्याच्या रेकॉर्डिंग सगळ्या चेक करा, मागच्या पुढच्या माया करा. जाऊन द्या, ते नारायण कुच्या तरी जेलला जाईल, नाही मी तरी जातो. हो द्या, जे होईल ते होईल. आणि आज सकाळी कळालं मला, सगळ्यांनाच माफ्या मागितल्यात म्हणून. त्याच्यामुळे आता ते विषय सोडून द्यावा लागेल असं म्हणतात. जाऊन दे मग, आता का करता. धनंजय मुंडे काहीतरी म्हणला जणू. आणि ती आता मला जर जातीवाद करायचा असला तर मायबाप मराठीवर मला काय सांगा, आम्ही धनंजय मुंडेला व्यासपीठावर बसून दिलं असतं का? आम्ही प्रामाणिक घेतो तुमच्याशी, आम्ही जात नाही बघत तुमच्यात, तुम्ही आमच्यात नका बघू. त्या नारायण कुच्याला कवाच व्यासपीठावर बसून दिलं नसतं, जात बघितली असते. तुमच्यात जात नाही बघत आम्ही कधीच. आमच्यात माणुसकी जिवंत आहे. प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आम्ही तुमच्यावर सोपवलं. आणि हे उगाच नाटक करतंय. आणि ते त्याला काही कळलं नाही. ते तर मला म्हणतोय 5वी शिकलेलं आहे ती येडपट यावलेच. हे कुंकड बरळत. सरकारने 3 दिवस घातलेत भाऊ माझं शिक्षण बघण्यात, 1-2 दिवस नाही. ते म्हणले इतकं उत्तर देत आहे पाटापाटा, हे लय शिकलेलं असं नाही, 12वी शिकलेलंच नाही. 3 दिवस सरकार लढत होतं. कारण फक्त आपल्याला इंग्लिशमध्ये उत्तर देता येत नाही. मराठीत कुणी विचारून द्या, घरीच गेला पाहिजे, घरीच फिरून घरी सुद्धा माझ्याकडे येत नाही.
मायबाप मराठ्यांना शेवटी जाता जाता सांगतो, ही संधी आहे, या संधीचं सोनं करा. घराघरातल्या मराठा समाजाच्या पोराचं याच्यात या आरक्षणात कल्याण आहे. इथं ना माझा फायदा आहे ना तुमचा, इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा आहे. अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार. या संधीचं सोनं करा. आणि एवढ्या वेळेस सगळ्या महाराष्ट्रानं, अखंड महाराष्ट्रानं आणि या महाराष्ट्रातल्या अखंड मराठा समाजानं ताकदीने एकजूट या. मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात आरक्षणाचं पुण्याचं दान एवढ्या वेळेस टाकू लागा, हेच तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मी जाता जाता तुम्हाला एक शब्द देतो, माझा जीवही गेला तरी मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही, हे तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. गर्दी करू नका मंचावर गर्दी करू नका. स्वयंसेवकांनी मंचाजवळ उभं राहा. गर्दी करू नका, मंचाजवळ गर्दी करू नका कृपया. स्वयंसेवकांनी सर्व पोलीस बांधवांना विनंती आहे की कोणालाही मंचावर चढू देऊ नका. एक ड्रोन पडलेला आहे, आपलाच मराठा बांधव आहे ज्याने फ्री मध्ये आपल्याला शूटिंग वगैरे करून दिलं सर्व. त्याचा ड्रोन पडलेला आहे. तो ड्रोन सापडला का कृपया आणून द्या इकडे. आपलाच मराठा बांधव आहे. 1.5-2 लाखाचा ड्रोन आहे. घरी जाऊन तुम्ही लोणचं नाही घालणार ड्रोनचं. तो ड्रोन असेल तर कृपया इकडे कोणीतरी आणून द्यावा. त्याने फ्री मध्ये आपल्याला सर्व सर्व्हिस दिलेली आहे. शुभमचा ड्रोन आहे इथं. कोणत्या एंट्रीच्या वेळेस पडलेला आहे. कृपया तो ड्रोन कोणाला सापडला तर तो इकडे आणून द्यावा. त्या बांधवाने फ्री मध्ये आपल्याला सर्व्हिस दिलेली आहे. आणि त्या ड्रोनचा रिमोट इकडे त्याच्याकडे असल्यामुळे तो ड्रोन तुमच्या उपयोगाचा नाही. विकला तरी 100 रुपये येतील. 100 रुपये भिकारी आपण नाहीत. त्याच्यामुळे तो ड्रोन इकडे आणून द्यावा. आमचे गिळले अधिकार कापून उठले मराठे आज, होते झोपलेले गप्पगार. मतासाठी फक्त मतदार, आमचे गिळले अधिकार कापून उठले मराठे आज, होते झोपलेले गप्पगार. रण मैदान